सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 24। गुकारा प्रथमो वर्णो मायादि गुणभासकः ऋकारो द्वितीयो ब्रह्म माया भ्रांती विनाशनम। गुकार हा पहिला वर्ण मायादी गुण प्रगट करणारा आहे। दुसरा जो ऋकार तो ब्रह्माचे द्योतक असून माया निर्मित ब्रह्मनिरसन करणारा होय। ब्रह्मज्ञान झाले की मायेचा भ्रम नाहीसा होतो। त्रिगुणावर सत्व रज तम गुणांवर विजय मिळवता येतो। मी करता मी भोगता भाव नाहीसा होतो। अद्वैताचा बोध होतो। सूर्योदयाबरोबर अंधार नष्ट होतो। धुके विरते। तद्वत ब्रह्मज्ञानाचा सूर्योदय होतात आत्म्याविषयीचे अज्ञान जाते व मायेच्या अविद्येच्या वासनांच्या प्रभावाने उत्पन्न झालेला मी देह हा भ्रम दूर होतो। माया अविद्या अज्ञान वासना हे सर्व समानार्थी शब्द होत। सूर्यप्रकाश स्वच्छ पडतोच धुक्याचे आवरण असते, तसा आत्मबोध होईतोच मायेचा अंमल चालतो। प्रत्येक व्यक्ती देह मन बुद्धी व चैतन्य मिळून होते। चैतन्यावर आवरण वासनांचे असते। वासनाक्षय होताच चैतन्य प्रभावित होऊन आपल्या आपण प्रकाशते। हा वासनाक्षय गुरुमुखातून ब्रह्मज्ञान श्रवण केल्याने सहज घडतो। श्रवण ही प्रथम पायरी, मग मनन व ध्यान या आत्मसाक्षात्काराच्या साधना होत। जसा डॉक्टर ज्या रोगाचा तज्ज्ञ ते पाटी लावून जाहीर करतो, तद्वत गुरु हा शब्द गुरुच्या कार्याची जाहिरात करतो। अज्ञान घालवितो तो गुरु, आठवते ब्रह्म नाठव तो भ्रम। आपल्या दिव्य स्वरूपाचे विस्मरण हीच माया, दिव्य स्वरूपाचे स्मरण हेच माया संतरण। गुरु च्युत झालेल्या जीवाला अच्युत करून देतो, नराचा नारायण होण्यास लायक बनवतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।